शनी शिंगणापूर देवस्थानमधील सगळ्यांची कुंडली बाहेर आली। शनी शिंगणापुरातील एकाही घराला कडी कोळंबा नाही, तिथे चोरी होतच नाही, कारण चोरांना शनिदेव शिक्षा करतो अशी श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आहे। यात शनी मंदिराचे कामकाज पाहणाऱ्यांनी शनिदेवाच्या डोळ्यादेखत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे। या चोरांना शनिदेव आता काय शिक्षा देतो याची उत्सुकता शनी शिंगणापूरवासियांना आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनी शिंगणापूर देवस्थान हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। इथे देवाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका चौकशी समितीच्या अहवालातून हे भीषण वास्तव उघड झाले आहे। देवस्थानच्या कारभारात 2447 बोगस कर्मचारी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती। या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला असून त्यांनी इथे घोटाळा कसा झाला त्याच्या सगळ्या डिटेल्स सभागृहातच सांगितले। अदृश्य बागेच्या देखरेखीसाठी 80 जण देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते। मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले। हे सर्व कर्मचारी बोगस होते। देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते। प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता। 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते। अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते। मंदिर संस्थानातील इतर विभागांमध्येही प्रचंड अनियमितता आढळली। या अनियमितता कोणत्या होत्या ते पाहूयात। 109 खोल्या असलेल्या भक्तनिवासात 200 कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवले। प्रत्यक्षात 2 ते 10 कर्मचारी आढळले। देणगीसाठी 8 आणि तेल विक्रीसाठी 4 काउंटरवर केवळ 2 कर्मचारी काम करत असताना तिथे 325 कर्मचारी दाखवण्यात आले। 13 गाड्यांच्या पार्किंगसाठी 163 कर्मचारी दाखवले। प्रत्यक्षात 13 कर्मचारी आढळले। वृक्ष संवर्धन विभागात 83 कर्मचारी दाखवले। प्रत्यक्षात कोणीही नव्हते। शेती विभागात 65 कर्मचारी दाखवले। पाणी पुरवठा विभागात 79 कर्मचारी दाखवले। गोशाळा विभागात 82 कर्मचारी दाखवले। त्यापैकी 26 कर्मचारी रात्री 1 वाजेपासून काम करतात असे दाखवले। पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठी 118 कर्मचारी दाखवले। सुरक्षा विभागात 315 कर्मचारी दाखवले। प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवले, ते कुठेही दिसून आले नाहीत। देवस्थानच्या तेढा वाहनांसाठी 176 कर्मचारी दाखवले। विद्युत विभागात 200 कर्मचारी दाखवले। अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार कार्यकर्त्यांच्या खात्यात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की चौकशी समितीच्या कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती। घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती। मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता। पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती। बोगस ॲप तयार करून भक्तांना लुटले। आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता। धस यांनी आरोप केला की या ॲपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे। यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सायबर पोलीस याचा तपास करत आहेत। धस यांनी आणखी एक आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे की बोर्डाचे ट्रस्टी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दर महिन्याला 10 ते 20 कोटींची संपत्ती विकत घेतल्याची बाब पुढे येत आहे। यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की जे ट्रस्टी लोकसेवक या संज्ञेत येत असतील त्यांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल। श्री क्षेत्र शनी शिंगणापूर शनी देवस्थान या देवस्थानमध्ये काही कर्मचारी यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपऐवजी बनावट ॲप तयार करून बनावट QR कोड आणि बनावट पावती पुस्तक छापून प्रचंड ऑनलाईन भ्रष्टाचार करोडो रुपयाचा केलेला आहे। सकृत दर्शनी यातील एका ॲपचे 2 लाखाच्या वर भाविक त्याचे सदस्य आहेत आणि 1800 रुपये प्रति भाविक असा याचा प्राथमिक खर्च आहे। अशा प्रकारे जवळजवळ शेकडो कोटीचा भ्रष्टाचार याच्यात दिसून येतो आणि म्हणून शनी भक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून बनावट QR कोडच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार दिसून येतो। हा निधी देवस्थानच्या तिजोरीऐवजी हा खाजगी लोकांच्या बँक खात्यात वर्ग झालेला आहे आणि म्हणून काही कर्मचारी पुजाऱ्यांच्या खात्यावर हा सर्व पैसा जमा झालेला असताना या ॲपच्या माध्यमातून करोडोचा घोटाळा या ठिकाणी दिसून येतो। यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झालेली आहे। शनी भक्तांची व देवस्थानची करोडोची फसवणूक यामध्ये झालेली आहे। सकृत दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला दिसतो। तसेच ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी केलेली आहे। सदरची रक्कम ही शेकडो कोटीच्या वर आहे आणि म्हणून ही गंभीर बाब असून अशा ॲपसाठी आपल्याला धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे। तसंच विश्वस्त मंडळाचं त्या ठिकाणी
ठराव घेणं आवश्यक आहे, परंतु अशा प्रकारचा कुठलाही ठराव घेण्यात आलेला नाही। याविषयी शनी भक्तांनी देवस्थान प्रशासन व पोलीस अध्यक्ष वाचून दाखवू नका, तुम्ही प्रश्न विचारा। अहिल्यानगर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे। अध्यक्ष महोदय, शनी देवस्थान हे एकमेव भारतामध्ये असं गाव आहे की त्या गावातल्या कुठल्याही घराला दरवाजा नाही आणि अशा देवस्थानमध्ये बनावट ऍप, बनावट QR कोड आणि बनावट पावत्या छापून करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे। अध्यक्ष महोदय, हे जागतिक दर्जाचं असलेलं देवस्थान वेळोवेळी अनेक तक्रारी वेगवेगळ्या संघटनांनी उपोषण आंदोलन यामध्ये केलेली आहेत। त्यामध्ये चुकीची बोगस नौकर भरती, वाहन देवस्थानचे आत आणि ड्रायव्हर त्याच्यावर 175, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात अनियमितता त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाकडून देखील झालेली आहे। आणि म्हणून एवढं जागरूक असलेलं देवस्थान, संपूर्ण देशाचं असलेलं हे श्रद्धास्थान हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात अनियमितता वेळोवेळी ह्या देवस्थानमध्ये झालेला आहे। अनेक मान्यवर मंडळी सातत्यानं शनी दर्शनासाठी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपलं हे हिंदूंचं देवस्थान, एक श्रद्धास्थान याला बळायचं असेल तर जे विश्वस्त मंडळांनी वेळोवेळी या ठिकाणी केलेला चुका त्याला जबाबदार आहे। आणि हा मोठा घोटाळा प्राथमिक त्या ठिकाणी विश्वस्त मंडळाने 3 ऍपवर एक पत्र दिलं, त्याचा गुन्हा देखील अजून दाखल झालेला नाही, परंतु 15 ते 16 बनावट ऍप त्यामध्ये आहे आणि करोडो रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी झालेला आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की याची सखोल चौकशी होऊन या दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि वेळोवेळी अनियमितता या विश्वस्त मंडळाकडून झालेली आहे। वेळोवेळी आपण या सभागृहामध्ये हे मांडलेलं आहे। अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या विचाराच्या संघटनांनी देखील। आणि म्हणून माझा प्रश्न आहे की संबंधित बनावट ऍप, QR कोड आणि पावत्या पुस्तक छापून ज्यांनी या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत, करोड रुपये घेतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? आणि नसली झाली तर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करून हा शनिदेवावरती चुकीच्या पद्धतीनं जनतेमध्ये असलेला विश्वास बाजूला जातो आणि म्हणून आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा। धन्यवाद। माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य असं नको बोलायचं। श्री सदस्य श्री विठ्ठलराव लंगे यांनी हा जो काही लक्षवेधीच्या माध्यमातून विषय उपस्थित केला, प्रचंड गंभीर अशा प्रकारचा विषय आहे। खरं म्हणजे आपल्याला लक्षात असेल की श्री विठ्ठलराव लंगेंनी हाच विषय या ठिकाणी 24/9 या आपल्या एका याच्यात उपस्थित केला होता यापूर्वी देखील। आणि एक या संदर्भात आपण चौकशी समिती बावनकुळे साहेबांनी देखील तो प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता आणि मी स्वतः विधी व न्यायमंत्री म्हणून याच्यावर एक चौकशी समिती आपण लावली होती, त्याचा अहवाल आलेला आहे। आणि अहवाल पाहिल्यानंतर ईश्वराच्या ठिकाणी देखील लोक किती प्रचंड भ्रष्टाचार करू शकतात याचा अतिशय भयानक अशा प्रकारचा नमुना या ठिकाणी या अहवालाच्या माध्यमातून आलेला आहे। ज्या देवस्थानमध्ये 250 ते 350 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देवस्थान इतके वर्ष चालत होतं, त्या देवस्थानमध्ये यांनी 2447 कर्मचारी भरती केले आणि सगळे बोगस। देवस्थानच्या रुग्णालयामध्ये 327 कर्मचारी राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।